पेसा क्षेत्रातील 17 स्वर्गातील रिक्त पदावर निवड होऊनही कायम नियुक्ती आदेश मिळत नसल्यानं नाशिक जिल्ह्यातील गुणवत्तेनुसार पात्र शिक्षक हातभार 2023 मध्ये सरळ सेवेद्वारे पवित्र पोर्टल मार्फत निवड होऊन पात्रता यादी लागलेली होती, परंतु सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित विशेष अनुज्ञा याचिका क्रमांक 22/9/23 मधील अंतिम निर्णयाच्या अधीन राहून महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग दिनांक 11 फेब्रुवारी 2026 व शालेय शिक्षण क्रीडा विभाग पत्र दिनांक 20 फेब्रुवारी 2026 आणि शिक्षण आयुक्तालय पुणे यांच्या पत्राच्या नुसार सन 2024 मध्ये टेट 2022 नुसार पवित्र पोर्टलद्वारे नियमित शिक्षक पद भरतीची कारवाई करण्यात यावी असे निर्देश दिले. दिनांक 27/2/2042 रोजीच्या सूचनानुसार गुणवत्तेनुसार आपल्या जिल्ह्यातील पेसा क्षेत्रात नियुक्तीस पात्र असलेले परंतु अन्य जिल्ह्यात रुजू झाल्यामुळे आपल्या जिल्ह्यात कंत्राटी पद्धतीने रुजू झाले नसले तरी स्वतःच्या जिल्ह्यातील पेसा क्षेत्रात रुजू होण्यास निवडीचा विचार करण्यात यावा असा आयुक्तांनी आदेश दिल्यानंतर ही सुद्धा शासनाने 11 फेब्रुवारी 2026 रोजी कायम नियुक्तीचा GR काढला. तरीही स्थानिक प्रशासन जिल्हा परिषद नाशिक कायम आदेश देण्यात टाळाटाळ विलंब करते. मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी नाशिक यांना 2 मार्च 2026 रोजी निवेदनाद्वारे गुणवत्तेनुसार पात्र शिक्षकांनी कायम नियुक्ती द्या अशी विनंती केली होती. तेव्हा CEO साहेबांनी 5 मार्च 2026 पर्यंत समुपदेशनाचं पत्र काढून कायम नियुक्ती देऊन आश्वासन दिलं, परंतु शेवटी पात्रता शिक्षकांची निराशाच झाली. सदर 2.5-3 वर्षापासून रखडलेली पेसा भरती पूर्ण होणार का? आदिवासी क्षेत्रातील विद्यार्थ्यांना कायम शिक्षण मिळणार का? आदिवासी गुणवत्तेनुसार पात्र शिक्षकांना न्याय मिळणार का? 24 महाराष्ट्र न्यूज लाईव्ह प्रतिनिधी धर्मराज चौधरी पेठ.